काल मी सांगितलं होतं की मी केलं काल ऑफिसला रिझाईन का? ते व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगते. नमस्कार, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे नवीन एक ब्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणत आहे की कॅरी बॅग घेऊन सकाळी सकाळी काय करत आहे? माझ्यासोबत स्कॅमच तसा घडला. रात्री खूप सारे भांडे पडले होते, ते सगळे भांडे मी गोळा केले आणि विचार मस्तपैकी झोपले ह्या विचारात की आता मावशी उद्या येणार आणि भांडे घासणार. पण सकाळी पाहते तर सरप्राईज, मोबाईल उघडते आणि तिथे मला भेटले धडाधड 2 मिस कॉल. एक आमच्या पोळ्यावाल्या मावशीचा आणि एक भेटला भांडेवाली मावशीचा. त्यांनी सांगितलं की आज दोघीही सुट्टीवर. मग पुढे काय, आला पूर्ण भांडे घासायचा माझ्यावर वेळ. आता ते काय नवीन नाही आहे, पण भांडेवाली मावशी नेहमी मला अशा प्रकारे दगा ह्या नेहमी देत असता. सगळा घेतला मी सकाळी सकाळी, पहिले सगळे भांडे घासून काढले, कारण की होते मी त्यांच्या भरोश्यावर. त्यानंतर आज होतं स्पेशली मदर्स डे आणि मुलांनी मला खूप छान गोड असं गिफ्ट दिलं होतं. काय ते मी पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नक्की सांगाल, कारण की एवढ्या एवढ्या छोट्या वयामध्ये पण त्यांना खूप सुचायला लागले. हे बघूनच मला खूप छान वाटते. त्यांनी त्यांच्या बाबाला सांगून एकत्र रूममध्ये रूम बंद करून एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनमध्ये मला एक सबरत दिलं. ते नक्कीच उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. आणि त्यापूर्वी आम्ही सगळ्यांनी, म्हणजेच माझ्या ह्या सगळ्या फ्रेंड्सनी मिळून आम्ही केला वुमन्स डेचं सेलिब्रेशन, सॉरी मदर डेचं सेलिब्रेशन. हाच गोंधळ झाला माझ्यासोबत. जेव्हा हॅप्पी मदर्स डे आम्ही बोलायला गेलो तर सगळे वुमन्स डे बोलायला लागले. सगळेच खूप हसायला लागले आणि चिमुकल्यांनी मस्तपैकी छोटासा केक कट केला. त्यांना असं वाटलं त्यांचेच बड्डे आहे का, म्हणून सगळ्यांनी इतके मस्तपैकी पटापट कटिंगला कोण पुढे येतं म्हणून चालू होती. पण नंतर त्यांना समजून सांगितलं की आज आहे मदर्स डे. तो हा होता आमचा 2026चा सुंदरसा असा मदर्स डे आमच्या मुलांसोबत. तुम्ही सेलिब्रेशन नसेल केलं तर नक्की करा आणि सगळ्यांना मदर्स डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सो हा होता आमच्या सगळ्या फ्रेंड्सचा कट्टा. आता मी ऑफिस का रिझाईन केले? मुळात म्हणजे मी रिझाईन यासाठी केले की मी नवीन जॉईनिंग केली आहे, परत एकदा माझा नवीन प्रवास सुरू झाला आहे. सो आता या नवीन प्रवासासाठी नवीन सज्ज होणं नक्कीच गरजेचं आहे. सो भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. फॉलो नसेल केलं तर नक्की करा, कारण की मलाही आता नवीन सुरुवात करायची आहे. बाय.